जय शिवराय। ह्या व्हिडिओमध्ये जे फोटोमध्ये दिसत आहेत ते आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब आणि IPS अधिकारी कृष्णा अंजना सोलापूर जिल्ह्यातील कुर्डू या गावामध्ये अवैधरित्या मुरुम उपसा केला जात होता, मुरुमाची चोरी केली जात होती। म्हणून IPS अधिकारी कृष्णा अंजना यांनी त्यांच्यावर कारवाई केली गेली, त्यांच्यावर गुन्हे दाखल केले गेले। म्हणून त्यातीलच एका कार्यकर्त्यांनी डायरेक्ट अजितदादांना फोन लावला की आमच्यावर गुन्हे दाखल झालेले आहेत। तर तो फोन त्या IPS अधिकारी यांच्याकडे दिला गेला, तर त्यामध्ये अजितदादा म्हणत आहेत मैं आप पर ऍक्शन लूंगा। तर IPS अधिकारी काय म्हणत आहेत की मी कायद्याच्या चौकटीमध्ये राहूनच ही कारवाई केलेली आहे। तर अजितदादा म्हणत आहेत तुम्ही मला ओळखत नाही का, त्यासाठी मला फोन करा। म्हणजे IPS अधिकारी काय म्हणायत, तुम्ही मला फोन करा। तर अजितदादा त्यांना दमदाटीची भाषा वापरत आहेत। म्हणजे किती मोठी दुर्दैवाची गोष्ट आहे। कायदा ही फक्त सर्वसामान्य लोकांसाठी आहे आणि अशी राज्यकर्ते कायदा रोज पायदळी तुडवत आहेत। म्हणजे अजितदादांना संतोष देशमुख सारखी आपल्या राज्यामध्ये रोज अनेक अशी प्रकरणं घडवायची आहेत का? मला सांगा, 70,000 कोटीचा सिंचन घोटाळा अजितदादांनी केलेला आहे। तो त्यांनी केलेला नाहीये, हा चुकून झालेला आहे। इथल्या जनतेला कळत नाहीये। म्हणजे बहीण ही फक्त नावापुरती आहे। IPS अधिकारी यांना दमदाटीची भाषा वापरायची, ही प्रशासन व्यवस्था आपल्या अंडरखाली ठेवायची, हे राज्यकर्त्यांचं रोज चालू आहे। त्यामुळे माझं सर्व जनतेला आव्हान आहे की अशा राज्यकर्त्यांना आपण घरी बसवण्याचं काम करायचं आहे, नाहीतर अशी रोज प्रकरणं आपल्या राज्यामध्ये घडणार आहेत। धन्यवाद।